रथ यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय। हत्या होण्यापूर्वीचं हे फुटेज असून त्यामध्ये रथ यांची गाडी आणि एक संशयित बाईक स्पष्टपणे दिसतेय। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे आणि बाईकस्वारांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान यावर चंद्रनाथ रथ यांच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? चंद्रनाथ यांचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध होते, त्यांचं कुणासोबतही वैर नव्हतं, अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे। दादा का किसी से तो खास में कोई दुश्मनी तो अच्छा आदमी थे, किसी से भी दादा के कोई दुश्मनी नहीं। घर में कौन घर में माता जी है और दादा का जो छोटा भाई है वो है, और उधर दादा वो छोटा भाई का बेटी था वो भी कला का है। जेठू से मिल रहा है, जेठू से मिल रहा है, आके जेठू के मिल के गए, वो लास्ट ही मिल के गया। दादा 2 बजे तक हम लोग का एक साथ ही चंडीपुर के जो ऑफिस है हमारा विधानसभा का जो ऑफिस है वहाँ का मैं काम करता हूँ, IT का काम करता हूँ। वहाँ पर एक साथ ही बैठ के बात किया। उसके बाद दादा का जो मम्मी जी था, जेठी माँ बोलते हुए, खाना घर से खाना बना के ले आया, खाना खिलाया, चंद्रदा को खाना खिलाया, खाना खिला के वापस आया। और मैं 8 या 8:30 बजे ऑफिस बंद करता हूँ। कल थोड़ा देर हो गया, 9 बजे के बाद ऑफिस बंद करके घर गए। घर जाके जो रिपोर्ट मिला कि दादा को ऐसे गोली लगी। हत्या झालेले सुवेंदू अधिकाऱ्यांचे पीए चंद्रनाथ रथ हे माजी वायुदल अधिकारी होते। 2019 मध्ये एअरफोर्सची नोकरी सोडून ते राजकारणामध्ये सक्रिय झाले होते। 2019 पासून सुवेंदू अधिकारींसह चंद्रनाथ रथ काम करत होते। 2021च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी चंद्रनाथ रथ प्रसिद्धीला आले। भवानीपूरमध्ये भाजप समर्थकांचं नेतृत्व रथ यांच्याकडे होतं। समाजवादी पार्टीचे नेता अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जींची भेट घेत चर्चा केली। टीव्हीके प्रमुख विजय यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण नाहीच, बहुमत कसं जुळवणार अशी विचारणा राज्यपालांकडून करण्यात आली आहे। काल आणि आज असा 2दा विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला। बहुमत दाखवाल तेव्हाच मुख्यमंत्री पदाची शपथ असा पवित्रा राज्यपालांनी घेतलाय। तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं अशी राज्यपालांची भूमिका असल्याची माहिती आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीके सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्या अशी मागणी तामिळनाडूतल्या माकपनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्यपालांकडे केली आहे। राज्यपालांनी शपथविधीपूर्वी बहुमतासाठी आग्रह धरू नये अशी माकपची मागणी आहे। घटनेला अनुसरून विजय यांना राज्यपालांनी संधी द्यावी असं माकपने म्हटलंय। विजय यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करू द्यावं अशी माकपची भूमिका आहे। तामिळनाडूमध्ये माकप आणि भाकपचे प्रत्येकी 2 असे 4 आमदार आहेत। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठा पेच निर्माण झालाय। राज्यपालांनी तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे। यानंतर संजय राऊतांनी राज्यपालांवरती निशाणा साधलाय। भाजपनं देशभरात कोश्यारीच नेमले आहेत असं राऊतांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या। हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असल्या तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही हंपक आणि खोटारडे आहात। नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना। कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत। तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड घडली आहे। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेण्यात आले। माजी मंत्री CV षण्मुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटलेत। पुरणकुप्पनमधल्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये 28 आमदारांचा मुक्काम आहे। वरिष्ठ नेते OS मणियन आणि थलावाई सुंदरमही त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे।
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय शपथ घेतील या अपेक्षेनं काही कार्यकर्ते आणि समर्थक नेहरू स्टेडियमवरती आज पोहोचले. शपथविधीची तयारी देखील करण्यात येत होती. मात्र शपथविधी रद्द झाल्याची माहिती मिळाल्यामुळे काही समर्थक निराश होऊन परतले, तर काहींच्या डोळ्यात अश्रू होते. आसाममध्ये नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 12 मे रोजी सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे 9 मे रोजी आसाममध्ये दाखल होणार आहेत. तसंच 10 मे रोजी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली जाईल अशी माहिती आहे. राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंचे बूट सरळ केले. राहुल गांधींचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. खरगे खोलीतून निघताना राहुल खाली वाकले आणि त्यांनी बूट सरळ ठेवले. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल करण्यात येतोय. दरम्यान पायरी उतरण्यासाठी खरगेंना राहुल गांधींनी हातही दिला. 2029ला सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्री व्हावं असं मोठं वक्तव्य जय पवारांनी केलंय. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. बारामतीकरांची इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. आता दादांची जागा वहिनी घेत आहेत. वहिनी देखील मोठ्या प्रमाणात कष्ट करत आहेत असं वक्तव्य जय पवारांनी केलंय. त्यामुळे 2029ला सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. मुंबईतल्या नगरसेवकांना भाजपकडनं तंबी देण्यात आली आहे. नगरसेवकांना सभागृहात हजेरी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपस्थिती पक्ष समन्वय बघूनच भाजप वॉर्ड निधी देणार असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केलंय. साटम यांनी मुंबईतील आमदार नगरसेवकांची बैठक घेतली. 30 एप्रिलला सत्ताधारी नगरसेवक नसल्यामुळे प्रस्ताव पडला होता. नगरसेवकांच्या गैरहजेरीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. आजारातून सावरल्यानंतर शरद पवार यांचा पहिलाच सातारा दौरा होणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीला ते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार उद्या मुक्कामी साताऱ्यात दाखल होणार आहेत आणि 9 मे रोजी सकाळी कर्मवीर समाधीचं ते दर्शन घेतील. या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार, पुस्तक प्रकाशन आणि यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे. आजारानंतरच्या पहिल्याच दौऱ्यावरती पवार काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंची भेट झाली. अंबादास दानवेंची दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर आज चंद्रकांत खैरे यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी खैरेंनी अंबादास दानवेंना शुभेच्छा दिल्या. शक्तीपीठ महामार्गावरनं शिवसेनेचे 2 आमदार आमने सामने आले आहेत. करवीर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चंद्रजीत नरके यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. विरोधाचं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिलंय. तर विरोधक जी भाषा बोलत आहेत ती भाषा चंद्रजीत नरके यांनी बोलू नये असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुनावलंय. शक्तीपीठ महामार्गावरून जाणाऱ्यांची जे पर्यटक असतील किंवा भाविक असतील त्यांना कोल्हापुरातून गोव्याकडे जायला पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी नागपूर जो आंब्याकडे जातोय, आपला कोल्हापूर गगनबावडा जो कणकवलीपर्यंत जातोय आणि राधानगरीमधून पलीकडे जो गेला तो कणकवलीच्या पलीकडच्या बाजूमध्ये उतरतोय. हे पश्चिम विभागातील 3 नॅशनल हायवे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाची बागायत शेती पट्ट्यातून हा मार्ग नेण्यासाठी लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि ही भूमिका मी त्यांना पटवून सांगितली आहे. विरोधकांचे बोल चंद्रदीप नरकेंनी बोलू नयेत. खरं म्हणजे त्यांच्या भागातील लोकांच्या भावना असतील. शक्तीपीठ महामार्ग कोणाचा आहे? हा शासनाचा आहे आणि त्यामुळे शासनात काम करणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी संयम ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचं मला नाही वाटत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीची भाषा खपवून घेतील.
रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवरती अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय. म्हसळा नगरपंचायतीवरती आज नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये 17 पैकी 9 जागांवरती शिवसेनेला बहुमत मिळालं. या निवडणुकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना मोठा धक्का बसलाय. मागच्या 10 वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र या सत्तेला मंत्री भरत गोगावले यांनी सुरुंग लावत सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिलाय.